खोटे आणि बेछूट आरोप करून पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या 2 प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुद्ध 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे। सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रामदास गायकवाड यांनी दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात हा दावा ठोकला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर युवक अध्यक्ष सुहास विजय कदम, राहणार सलगर वस्ती सोलापूर आणि सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष व पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश सुरेश पाटील, राहणार नरखेड तालुका मोहोळ अशी दावा दाखल करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत। दिलेल्या माहितीनुसार 1 जून 2024 रोजी सुहास कदम आणि उमेश पाटील यांनी पक्षाच्या लेटर हेडवर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड हे भ्रष्ट अधिकारी असल्याचे आरोप करत पोलीस उपायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर 10 जून 2026 पासून त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयाजवळील पूनम गेट येथे बेमुदत आमरण उपोषण केले। उपोषणाच्या ठिकाणी लावलेल्या बॅनर्सवर बाळासाहेब गायकवाड, पोलीस हवालदार भागवत शिंदे आणि राजू चव्हाण यांच्यावर वसूलदार असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते। या अधिकाऱ्यांकडे शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी आणि आयकर विभागामार्फत चौकशीची मागणी त्यांनी केली होती। तसेच स्थानिक वृत्तवाहिन्या व पत्रकारांना मुलाखती देऊन ही माहिती प्रसिद्ध केली होती। बाळासाहेब गायकवाड यांनी आपल्या याचिकेत नमूद केले की हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे, जाणीवपूर्वक आणि वैयक्तिक हेतूने करण्यात आले होते। त्यामुळे समाजात, अन्य खात्यात, नातेवाईक आणि मित्रांमध्ये त्यांची पद व प्रतिष्ठा मलिन झाली आहे। एडी प्रवीण शेंडे यांनी न्यायालयात दाखल पुरावे व संदर्भ या 5 कोटींच्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात बाळासाहेब गायकवाड यांनी आजपर्यंत पोलीस दलात बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा, मिळालेल्या प्रशस्ती पत्रकांचा, पुरस्कारांचा व बक्षिसांचा सविस्तर उल्लेख केला आहे। यासोबतच आरोप करणाऱ्या सुहास कदम आणि उमेश पाटील यांच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती व तपशील देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे। या कायदेशीर कारवाईमुळे सोलापूरच्या राजकीय व पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। श्री बाळासाहेब रामदास गायकवाड यांच्या विरुद्ध सोलापूर कोर्टामध्ये त्यांची अब्रू नुकसानी केली म्हणून 5 कोटीचा दावा दाखल केलेला आहे। यातली हकीकत अशी की सुहास विजय कदम आणि उमेश सुरेश पाटील हे दोघे यांनी त्यांच्या पक्षाच्या लेटर हेडवरती आमचे आशील बाळासाहेब गायकवाड हे भ्रष्ट अधिकारी आहेत वगैरे असे म्हणून त्यांच्यावरती खोटे ॲलिगेशन्स केलेले आहेत। वास्तविक पाहता त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्या पत्रामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा नसताना आणि वस्तुस्थिती किंवा त्या संदर्भातली माहिती न घेता, त्याची शहानिशा न करता त्यांची बदनामी व्हावी, समाजामध्ये त्यांचं असलेलं पद प्रतिष्ठा कमी व्हावी म्हणून लेटर हेडवरती छापून कंप्लेंट दिली आणि त्यानंतर सोलापूर येथील पूनम गेट जिल्हा परिषद ऑफिसच्या जवळ तिथं मंडप टाकून तिथं मोठा बॅनर लावला आणि त्या बॅनरवरती परत खोट्या मजकुराचं उत्तर लिहून तिथं आमरण उपोषण करायला चालू केलं आणि त्याच्यानंतरनं वेगवेगळ्या स्थानिक मीडिया, पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा विनाकारण बेछूट असे आरोप केलेले आहेत। हे सदरचे सर्व बदनामीकारक आरोप केलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस बजावली, पण त्या नोटीसीला कुठलंही उत्तर आलेलं नाही त्यांच्याकडून, अथवा त्यांच्याकडनं कुठलंही एक्सप्लेनेशन देखील आलेलं नाही। त्याच्यामुळं जी काही आमच्या आशयांची बदनामी झाली त्याच्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांचे ॲज अ टोकन ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणून आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि तो दावा नुकताच रजिस्टर असून त्याचं काम प्रलंबित आहे। आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज। आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत। आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध। सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत। आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या। पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी। संपर्क 9175 87 03 68। श्री रुद्रा पूजा स्टोअर, विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम।